विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही बीएड साठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट याच्यामध्ये आहे। तुम्ही बीएडचा फॉर्म भरलाय आणि तुमचा कॅपसाठी ॲप्लिकेशन फॉर्म आज चुकून गेलेला आहे, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी तर त्या तुम्हाला चेंज करायच्या आहे, तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण ए टू झेड माहिती सांगणार आहे। मित्रांनो काल 9 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5:30 वाजता तुमची जी प्रोव्हिजनल अल्फाबेटिकल लिस्ट आहे, तर प्रोव्हिजनल अल्फाबेटिकल लिस्ट आलेली आहे। मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला जर तुमचं जरी नाव वगैरे चुकलं असेल, तुमची कॅटेगरी चुकली असेल, ओपन मध्ये चालले गेले असतील, तर या गोष्टी तुम्ही आता चेंज करू शकतात। मित्रांनो, त्या गोष्टी कशा पद्धतीने तुम्हाला चेंज करायचं आहे तेही मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला तुमचं नाव जरी चुकीचं झालेलं असेल किंवा अदर डिटेल चुकीची झाली तेही जरी चेंज करायची असेल तेही सांगणार आहे। मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, न स्किप करता। बघा, काल 9 ऑगस्ट रोजी हा बघा अल्फाबेटिकल लिस्ट महाराष्ट्र स्टेट राउंड फर्स्ट साठी ही लिस्ट लागलेली आहे। मित्रांनो, इथं तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता, तुमची कॅटेगरी चेक करू शकता, तुमचे पर्सेंटेज चेक करू शकतात। पर्सेंटेज मध्ये काही तफावत असेल ते सुद्धा तुम्ही चेंज करू शकता। मित्रांनो, तर इथं ही लिस्ट लागलेली, या लिस्टमध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकून किंवा रजिस्ट्रेशन नंबर आयडी ॲप्लिकेशन आयडी टाकून तुम्ही इथं सर्च करा, तुमच्या नावासमोरची संपूर्ण डिटेल्स एकदा क्रॉस चेक करून घ्या। मित्रांनो, कारण ही डिटेल जरी तुम्ही चेंज केली नाही आणि असं नसं जरी कॅप राउंड साठी पुढे चालली गेली, तुम्हाला कॉलेजही अलॉटमेंट झालं, पण जेव्हा तुम्ही ॲडमिशन साठी कॉलेजमध्ये जाल तर तेव्हा मात्र तुम्हाला नक्की प्रॉब्लेम येईल, कारण तुमच्या डॉक्युमेंटचं नाव वेगळं असेल आणि तुमचं रजिस्ट्रेशनचं नाव वेगळं असेल, त्यामुळे नंतर तुम्हाला काहीच करता येणार नाही। तर चला, तर आता कशा पद्धतीने तुम्हाला तुमचं नाव हे एडिट करायचंय तेच आपण या व्हिडिओमधून पाहूया। मी आता ही वेबसाईटवर आलेलो, या वेबसाईटवर आल्यानंतर कॅन्डिडेट लॉग इन मध्ये तुम्ही तुमचं लॉग इन करून घ्या। मित्रांनो, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, माझा ॲप्लिकेशन फॉर्म हा लॉग इन झालेला आहे। आता काय करायचं, तुम्हाला इथं बघा ऑप्शन शो होत असेल अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आय वॉन्ट टू अनलॉक एडिट माय ॲप्लिकेशन फॉर्म, म्हणजे मला एडिट करायचं आहे, त्यामुळे मी माझा ॲप्लिकेशन फॉर्म अनलॉक करतोय। अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म या पर्यायावर क्लिक करा, कन्फर्म या पर्यायावर क्लिक करा। मित्रांनो, आता तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा अनलॉक झालेला आहे। मित्रांनो, आता तुम्हाला जर डिटेल एडिट करायची तर इथं प्रोफाईलचा टॅब आलेला आहे, तर प्रोफाईलच्या टॅबमध्ये तुम्ही तुमची डिटेल्स एडिट करू शकतात। तुमची डिटेल्स तुम्ही नावही एडिट करू शकता। बघा, तुम्हाला जर नाव चेंज करायचं नाव चेंज करा, तुमची जरी तुम्हाला कॅटेगरी चेंज करायची तर कॅटेगरी तुम्ही चेंज करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, जेवढी डिटेल्स आहे तर तेवढी डिटेल्स तुम्ही इथं चेंज करू शकता। त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा। सेव्ह अँड नेक्स्ट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचे अजून ॲड्रेस डिटेल असेल, कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन असेल, जेवढी इतर डिटेल्स आहे, क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला चेंज करायची, तुमचे जरी पर्सेंटेज वेगळे आले असतील तर तुम्ही इथे क्वालिफिकेशन डिटेल्स सुद्धा चेंज करू शकता। मित्रांनो, तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा एडिट करून घ्यायचा आहे। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म एडिट केल्यानंतर या टर्म्स आणि कंडिशनच्या टिक बॉक्सवर चेक करा आणि कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म या पर्यायावर क्लिक करायला विसरू नका। त्यानंतर या ॲप्लिकेशनची प्रिंट काढून घ्या, कारण ही प्रिंट तुम्हाला कामात येईल। तुम्ही जेव्हा भविष्यामध्ये ॲडमिशन करायला जाल तेव्हा जरी काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर तुम्ही ही प्रिंट दाखवून सांगू शकता की मी असा फॉर्म भरला होता, माझं तेव्हा काही व्हेरिएशन नव्हतं, मी सगळं हे क्रॉस चेक करून सबमिट केलं होतं। मित्रांनो, त्यासाठी ही प्रिंट नक्की सेव्ह करून घ्या। त्यानंतर तुम्हाला पुन्हा अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्मच्या पर्यायावर क्लिक करून चेक करून घ्यायचं की तुमचा जो फॉर्म आहे तो लॉक झालेला आहे की नाही। असं जरी टिक नव्याने आली तर समजून घ्यायचं तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म हा लॉक झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला आता काही अडचण नाही। त्यानंतर डॅशबोर्डमध्ये यायचं आहे। मित्रांनो, डॅशबोर्डमध्ये आल्यानंतर तुमचं जे ॲप्लिकेशन स्टेटस आहे तेही तुम्हाला इथं दिसून जाईल। ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हेरीफाईड झालेले आहेत। तर अशा पद्धतीने हा कंप्लीट आता तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म झालेला आहे। मित्रांनो, तुम्हालाही अजून काही अडचण असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन। आणि अशीच तुम्हाला जी बीएडची पुढची प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने होणार आहे हे संपूर्ण अपडेट डे टू डे जाणण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। मी तुम्हाला बीएडची ए टू झेड प्रोसेस सांगणार आहे तुमच्या ॲडमिशन होईपर्यंत। मित्रांनो, त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।